देवाच्या प्रिय लोकांनो, एदेन बागेत जशी पापाला सुरुवात झाली, देव बाप्पाने सांगितलं होतं की ह्या झाडाचं फळ खाऊ नकोस, बऱ्या आणि वाईटाचं. आणि ज्यावेळेस ते मानवाने फळ खाल्लं आणि त्याचा परिणाम फक्त आज्ञा मोडणं एवढा नव्हता. त्या झाडावरून माणसाने स्वतःसाठी मरण घेतलं होतं. त्या झाडावरून माणसाने देवाबरोबरचं नातं तोडण्याचा एक मनसुबा पूर्ण केला होता. माणसाने फक्त त्या झाडावरून फळ घेतलं नव्हतं, स्वतःसाठी कॅन्सर, आजार, रोग, पीडा, शाप, बंधनं, अडखळणं, सगळ्या गोष्टीचं पॅकेज त्याने स्वतःकडे घेतलं. एका फळाद्वारे सगळ्या गोष्टी आल्या. फळ शरीराने खाल्लं, पण दुष्परिणाम फक्त शरीरावर झाला नाही, आत्म्यावर पण झाला. ते देहात पण मेले, आत्म्यात पण मेले. कुणी आमेन म्हणणार आहे का? शरीराने खाल्लेल्या फळाद्वारे शरीराचाच नाश नाही झाला, आत्म्याचा पण नाश झाला. जसं ते झाड होतं, तसं अजून एक मला झाड माहिती आहे नव्या करारातलं, आणि त्या झाडाचं नाव आहे येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ. एकच फांदी क्रूस खांबाची, त्या फांदीवर वस्ती आमची. आणि तो खांब काय? येशूचा क्रूस. आता काही लोक म्हणतील वचनातून सांगा. सांगेल ना. येशू ख्रिस्ताचं शरीर संध्याकाळ झाल्यावर क्रूसावर राहू दिलं नाही, कारण बायबलचा नियम आहे की झाडावरती कोणी टांगलेला असेल तर शाब्बात दिवशी किंवा त्या समयामध्ये तो टांगलेला राहू नये, हे वचन आहे. आणि झाडावरती तो टांगलेला असू नये ह्या नियमाप्रमाणे त्यांनी येशूचं शरीर खाली उतरवलं. बागेच्या 2 चोरांचे पाय जे होते ते मोडण्यात आले. वधस्तंभ एक झाड आहे. त्या एदेन बागेतलं जे बऱ्या वाईटाचं झाड होतं त्याला कितीतरी फळं असू शकतील, पण वधस्तंभ जे झाड आहे त्याच्यावर एकच फळ आहे, आणि त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. आदम आणि हव्वेने त्या झाडाचं फळ खाल्लं, मेले. आम्ही वधस्तंभावरचं फळ खाल्लं आणि आम्हाला जीवन मिळालं. आमच्या देहाला पण जीवन मिळालं, आत्म्याला पण जीवन मिळालं. किती लोक आमेन म्हणतील? दैहिक पापाचा परिणाम आत्मिक जीवनावर झाला. आमच्या आध्यात्मिक सेवेचा परिणाम फक्त आत्मिक जीवनावर होणार नाही, दैहिक जीवनावर पण होईल. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल मी आत्म्यात संपन्न झालो, तोच देव तुमच्या खिशात पण पैसे पाठवतो. समजून घ्या हे गणित काय. जर दैहिक जीवनामध्ये त्यांनी फळ खाऊन ते दैहिक आणि आत्मिक जीवनात शापित झाले, तर येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही देहात पण आशीर्वादित, आत्म्यात पण आशीर्वादित. जिथं पाऊल ठेवू तिथं आशीर्वादित, जाऊ तिकडं आशीर्वादित, आज आशीर्वादित, उद्या आशीर्वादित, सार्वकालिक रीतीनं आशीर्वादित, कारण की ख्रिस्ताचा आशीर्वाद मंडळीला लाभलाय. हालेलुया. एक अशी चावी मिळाली आहे प्रियांनो, सब बदल जाएगा. एका नावात, एका झाडावरून जर सुरुवात होते आणि एका फळावरून सुरुवात होते, तर शेवटचा आदम प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्याद्वारे पापाचा शेवट झालेला आहे. शापाचा, रोगाचा, पिडेचा, सैतानी अडखळणाचा, कर्जाचा, बंधनाचा, काय तुम्ही म्हणाल, त्याचा शेवट येशूने क्रूसावरती केलेला आहे. तो म्हणतो पूर्ण झाले. हालेलुया. आता जे त्यांनी पूर्ण केले ते तुम्ही परत सुरू करू नका. म्हणा पूर्ण झाले आहे, पूर्ण झाले आहे. येशूने पूर्ण केले आहे, येशूने संपवले आहे, येशूने माझी नवीन सुरुवात केली आहे.
मग आता येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवण्याद्वारे आपल्या जीवनात काय घडलं? आमचे सगळे पाप संपले, फिनिश. आता आपण पापी म्हणून जीवन जगत नाही, त्याची धार्मिकता आम्हाला मिळाली. कोणी आमेन म्हणेल का? कोणाची धार्मिकता? येशू ख्रिस्ताची धार्मिकता आपल्याला मिळाली, त्याचं सामर्थ्य मिळालं. देवाचं पवित्र वचन आपल्याला सांगतं, लेवी 17:11 मध्ये सांगितलेलं आहे, रक्तामध्ये जीवन आहे आणि जर जीवन पाहिजे तर रक्त सांडावं लागेल. सुरुवातीपासून तुम्ही जर वाचत आलात, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं रक्त सिंचन झालंय, लोकांची सुटका करण्यात आलेली आहे. रक्तात जीवन आहे. येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस शेवटचं भोजन शिष्यांसमवेत घेतलं, मत्तई 26:28 वचनात त्याने म्हटलं, हे माझे नव्या कराराचे रक्त आहे, हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरता ओतले जात आहे. तुमच्या पापाच्या क्षमेसाठी येशूने रक्त सांडलेलं आहे. या रक्ताच्या द्वारे 1 योहान 1 आणि 7 वचन काय सांगतं पहा. येशूच्या रक्ताने काय होतं? पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. कुणी आमेन म्हणणार आहे? हालेलुया. येशूचं रक्त आम्हाला सर्व प्रकारच्या पापातून सोडवणार आहे. प्रकटीकरण 1:5 प्रमाणे येशूच्या रक्ताने आम्हाला पापातून मुक्त केलं आहे. अनेक वचनं तुम्हाला पाहायला मिळतील. येशूने क्रूसावरती पापापासून तुम्हाला आणि मला सुटका दिलेली आहे. मग पाप जर संपलं आपण म्हणतो, तर बायबल आपल्याला शिकवतो, रोमकरासपत्र 6:23 वचन, पाप करणाऱ्याला शेवटी पगार मिळतो. आणि पगार काय आहे? पापाचं वेतन. व्हेरी गुड, अभ्यास चांगला आहे तुमचा. कामाला गेल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही महिनाभर कष्ट करता, कष्ट केल्यानंतर पगाराचा दिवस येतो आणि मग तुम्हाला पगार दिला जातो. तसंच आयुष्यभर मनुष्य पाप करत राहतो आणि त्या पापाचं वेतन त्याच्यासाठी ठेवलेलं आहे मरण. पण ते फक्त शरीराच्या मरणाबद्दल नाही म्हणते बायबल, ते तर मरण येईलच, पण त्याच्याच बरोबर सार्वकालिक मरण म्हणजे नरकामध्ये त्या व्यक्तीला टाकण्यात येईल. हे बायबलचं पवित्र वचन आहे. आणि ते मरण असं असणार आहे की त्या व्यक्तीची आणि देवाची कधी गाठभेट होणार नाही. देवाच्या निवडलेल्या लोकांनो, पापाचं वेतन मरण आहे. पण ज्या वेळेस तुम्ही ख्रिस्ताकडे येता, त्याच्या रक्ताने धुतले जाता आणि तुमचं पाप तिथं संपलं जातं, त्यावेळेस तुमच्या जीवनावरची मरणाची सत्ता निघून जाते. कुणी आमीन म्हणणार आहे का? विश्वासणाऱ्यांसाठी मरण राहिलेलं नाही. कोणी आमेन म्हणेल का? हालेलुया. रोमकरासपत्र 8 आणि 2 वचन, कारण ख्रिस्त येशू मधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम त्याने तुला पाप व मरण ह्यांच्या नियमापासून मुक्त केले आहे. पापाचा आणि मरणाचा जो नियम आहे, पाप केलं तर मरणार, ह्या नियमापासून देवबापाने तुम्हाला आणि मला मुक्त केले. कारण ख्रिस्ताने आपल्यासाठी त्याचं अनमोल रक्त सांडलेलं आहे. जो येशूवर विश्वास ठेवतो, योहान 6:47 मध्ये सांगितलेलं आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेले आहे. ते सार्वकालिक जीवन ख्रिस्तामध्ये आम्हाला प्राप्त झालेलं आहे. जो येशूवर विश्वास ठेवतो, ज्यावेळेस लाजर मरण पावला, योहान 11 25 आणि 26 वचन सांगतं, येशूने काय म्हटलं? पुनरुत्थान व जीवन मीच आहे. मी आहे नाही, मीच म्हणजे त्याच्याशिवाय कुणी नाही. पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. हे तू खरे मानतेस काय? त्याने विचारलं. हालेलुया. येशूवर विश्वास ठेवणारे मरत नाहीत, ते जीवनातून जीवनात पार जातात. हालेलुया. म्हणून एखादा व्यक्ती जग सोडून गेला, जास्त खेद करू नका. फक्त प्रार्थना करा की प्रभू तुझं येणं लवकर होऊ दे. त्या एका प्रार्थनेतच सगळं आलं. येशू आला म्हणजे एकटा आला नाही प्रियांनो. जे जे प्रभूमध्ये विसावा पावलेत त्यांच्या कबरा उघडल्या जातील आणि ते उठवले जातील. त्यांची आणि आपली भेट होणार आणि युगानुयुगासाठी आपण सगळे प्रभूमध्ये एक केले जाणार.
लक्षात ठेवा देवाच्या प्रिय लोकांनो, आम्ही आशाहीन लोक नाही, आम्ही आशेचे लोक आहोत. ही आशा देवाने आपल्याला दिलेली आहे. प्रभूमध्ये आल्यावर पापापासून सुटका मिळते आणि आम्हाला मरणापासून सुटका मिळते. सगळ्यात पहिली गोष्ट, कशापासून सुटका? पापापासून सुटका मिळते, मरणापासून सुटका मिळते. आणि ती सुटका जर आम्ही प्राप्त केली नाही तर बाकी सगळं घेऊन काय फायदा नाही. ऐकताय का तुम्ही? सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, तारण प्राप्त केलं पाहिजे. पापमय जीवन सोडून सत्य मार्गामध्ये आम्ही आलं पाहिजे. सार्वकालिक जीवन प्राप्तीसाठी झटा. किती लोक आमेन म्हणणार आहेत? कान उघडे ठेवून ऐका. जगात भरपूर संपत्ती प्राप्त करा, माझा प्रभू करो, आणि तुमच्याकडं करोडो करोड येवोत. हालेलुया. तुम्हाला मावणार नाही, पुरणार नाही एवढं प्रभू देव, पण त्याच्यापेक्षा वरचढ आपलं तारण साधून घ्या. येशूला ओळखा, सत्य मार्ग ओळखा, आणि स्वर्गाची वाट तुमच्यासाठी समोर आहे. प्रियांनो, देवाच्या प्रिय लोकांनो, आज आम्ही आमचा उद्धार साधून घेणं गरजेचं आहे. तारण दुसरं तिसरं कुठं नाही प्रियांनो. तारण फक्त येशूच्या नावामध्ये आहे. ज्याला येशू मिळाला त्याला तारण प्राप्त झालं. पापाच्या मार्गातून बाहेर या आणि आपलं जीवन प्रभूला समर्पित करा. काही लोक फक्त जगाला दाखवण्यासाठी पवित्र आहेत, पण आज तुमच्या देवाच्या नजरेत पवित्र बना. ज्या गुप्त गोष्टी असतील त्या सोडून द्या आणि आपलं जीवन प्रभूसाठी समर्पित करा. तुमच्यासाठी फार मोठा वाटा स्वर्ग राज्यामध्ये ठेवलेला आहे. हालेलुया. ज्यांच्या जीवनातलं पाप येशूने वधस्तंभावरती नेलं, आज प्रार्थना केली, प्रभू माझ्या जीवनातलं पाप काढून टाक. ते पाप निघून गेलं. पाप निघून गेलं म्हणजे आता ख्रिस्ताची धार्मिकता तुम्हाला मिळाली. आणि ज्याला ख्रिस्ताची धार्मिकता मिळाली त्या माणसाला मरणाचा अनुभव नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्याला सार्वकालिक जीवन आहे. एकाच वेळेस दोन्ही गोष्टी तुम्हाला प्राप्त होतात. तारण मिळालं, पाप निघून गेलं, तारण मिळालं म्हणजे सार्वकालिक जीवन मिळालं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट की आम्हाला उद्धाराचा मार्ग कळायला पाहिजे. आता दुसरी गोष्ट, दुसरी महत्त्वाची गोष्ट, आजार. सगळ्यांनी म्हणा आजार. आजारावरती आम्ही कसा विजय मिळवू शकतो, काय करू शकतो? निर्गम 23वा अध्याय आणि 25व्या वचनामध्ये परमेश्वराबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगण्यात आली आहे. ऐका, निर्गम 23 आणि 25. तू आपला देव परमेश्वर याची सेवा करावीस म्हणजे तो तुझ्या अन्न पाण्यास बरकत देईल. मी तुझ्यामधून रोगराई दूर करेल. आमेन. रोगराई कोण दूर करेल? परमेश्वर दूर करेल. हे कुणाचं मंदिर आहे? हे मंदिर कोणाचं आहे? या मंदिरामध्ये तुम्हाला दारूच्या बाटल्या सापडतील का? या मंदिरामध्ये कुठं तंबाखूच्या पुड्या सापडतील का? या मंदिरात असं कुठं फ्रीज ठेवलंय आणि त्याच्यामध्ये दारू वगैरे सगळं घाण काहीतरी भरून ठेवलंय असं आढळेल का तुम्हाला? ह्या मंदिराची आम्ही एवढी काळजी घेतो. हे तर जिवंत देवाचं पवित्र मंदिर आहे. हालेलुया. इथं दुष्टात्म्यांना परवानगी नाही. या मंदिरामध्ये आजार असणं बेकायदेशीर आहे देवाच्या नियमाप्रमाणे. हालेलुया. मग आता घरात कोण घुसलंय, मग बाहेर काढणार कसं? तुम्हाला कायद्याने त्यांना शशी बोलावं लागेल. कशाने? आणि आपला कायदा काय? बायबल. हालेलुया. तुम्हाला बायबलचं वचन डिक्लेअर करावं लागेल की हे आजारा, तू माझ्या शरीरात राहणं माझ्या देवाची इच्छा नाही. ज्या क्षणी तुम्हाला कळालंय आजार आहे, त्याच क्षणी तुम्ही आजाराच्या विरुद्ध बोलायला सुरुवात करा. हालेलुया. त्या आजाराला सांगा तुला या शरीरामध्ये जागा नाही. हे शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. तुला आत्ता याच क्षणी येशूच्या नावात निघून जावं लागेल. निघ येशूच्या नावामध्ये. आजाराला खाली मान घालून निघून जावं लागेल. हालेलुया. बोलो येशू मसीह की. आमचा प्रभू आरोग्य देणारा देव आहे. मग ते आरोग्य प्राप्त करण्यासाठी त्याने काहीतरी योजना केली. आता ती योजना 100% लक्ष दिलं तर कळेल आणि थोडं इकडं तिकडं विचलित झालं तर नाही कळणार. तुम्ही वाट नाही बघणार. पास्टर कांबळे मुंबईहून येतील आणि मग माझ्या डोक्यावर हात ठेवतील आणि मग मी बरा होईल. नाही 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 नाही. हे रहस्य तुम्हाला कळालं ना की तुमची प्रत्येकाची हिलिंग मिनिस्ट्री आज चालू होऊन जाईल. रहस्य काय ते ऐका.
ज्यावेळेस पास्टर कांबळे प्रेयर करताना त्यांच्या बॅक ऑफ माइंड जे चाललेलं असतं ते मी तुम्हाला एक्सपोज करतोय वाचनातून, ते त्याच इंटेन्शनने तुम्ही प्रार्थना केली तर मुर्दे उठतील तुमच्या प्रार्थनेने. हालेलुया. समजा आता काय मी सांगतोय वचनामधून हे आरोग्य कसं प्राप्त होतं. ऐकताय? ऐका. नीतिसूत्रे 4 अध्याय 20, 21 आणि 22. माझ्या मुला, माझ्या वचनांकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे. ती तुझ्या डोळ्यापुढून जाऊ देऊ नकोस, ती आपल्या अंतःकरणात ठेव, कारण ती ज्यांना लाभतात त्यांना ती जीवन देतात आणि त्यांच्या संबंध देहाला आरोग्य देतात. कोण देतात? वचन. म्हणा, देवाचं वचन आरोग्य देतं. हाच अर्थ एकदम सरळ स्पष्ट एका वाक्यात. देवाचं वचन माणसाला संपूर्ण शरीराला आरोग्य देणार आहे. वचन आपलं मेडिसिन आहे. किती लोक आमेन म्हणतील? वचन आपल्याला आरोग्य देणार आहे. काय आरोग्य देणार आहे? वचन. कोणतं वचन? हां, बाकी दुसरं वचन नाही. कोणतं वचन? देवाचं वचन आरोग्य देणार. सगळ्यांना कळालं? ओके. अजून थोडं पुढे जाऊ. ऐका. स्तोत्रसंहिता 107 आणि 20. स्तोत्रसंहिता 107, 20. बघा ग्राफ कसं चाललंय आपल्या हिलिंगचा. आधी आपण काय शिकलो? वचन आरोग्य देतं. आता त्याच्यात अजून एक वचन आपण वाचूया. स्तोत्र 107, 20. तो आपले वचन पाठवून त्यांना बरे करतो. काय पाठवून? वचन पाठवून त्यांना बरे करतो, नाशापासून त्यांचा बचाव करतो. काय पाठवतो? वचन. वचनाने बरं वाटेल. वचन देव पाठवतो आणि लोकांना बरं करतो. ऐका. आता जे देवाचं वचन आहे ते पाठवल्यानंतर, आता समजा मी एखादं काम सांगितलं एखाद्या भावाला, जाऊन असं गोष्ट दुकानातून घेऊन ये. एखादा भाऊ जाईल, ती वस्तू घेऊन येईल. एखादा असं पण सांगू शकतो की अरे पास्टर, तुम्ही खूप उशिरा सांगितलं, दुकान बंद झालं, उद्या सकाळी मिळेल. शक्य आहे की नाही? होऊ शकतं असं. मी दिलेलं काम एखाद्या व्यक्तीने कदाचित ते पूर्ण होईल किंवा नाही होईल सांगता येत नाही. पण देवाच्या वचनाबद्दल काय सांगितलंय? यशया 55:11 वचन लक्ष देऊन ऐका. यशया 55:11. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल, ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्यासाठी मी ते पाठवले ते केल्या वाचून माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाही. आमेन. याचा अर्थ काय? माणसाचे शब्द फेल ठरू शकतात, पण देवाचा शब्द फेल जाणार नाही. ज्या कामासाठी वचन पाठवलंय ते काम होणारच होणार, हे बायबल ग्वाही देत आहे. वचनाने आरोग्य मिळतं. वचन देव पाठवतो आणि ते वचन एकदा पाठवल्यानंतर ते वचन माणसासाठी काम करतच करतं, त्याशिवाय ते विफल होऊन परत जात नाही. हालेलुया. वचन जे आहे ते नेहमी यशस्वी आहे. ते 100% कधीच 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 हरत नाही. वचन जिंकणार आहे. आमेन. समजतंय सगळ्यांना? मी स्लो याच्यासाठी चाललोय की ती गोष्ट तुमच्या पक्की लक्षात राहावी. ऐका पुढे. आता वचन 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 आरोग्य देणार आहे. आता ज्या वेळेस तुम्ही बायबलच्या वचनाचा अभ्यास करता त्यावेळेस तुम्ही जॉन चॅप्टर 1 वर्स 1, योहान 1:1 मध्ये लिहिलंय, इन द बिगिनिंग वॉज द वर्ड, वर्ड वॉज विथ गॉड अँड वर्ड वॉज गॉड. याचा अर्थ प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता. त्याच अध्यायाच्या 14व्या वचनात सांगितलंय, योहान 1:14, शब्द देही झाला. शब्द, वचन, वर्ड कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. आमेन. हिंदी बायबल वाचणाऱ्यांना तर लगेच जास्त एक्सप्लेन करायची गरजच नाही, कारण त्यांना डायरेक्ट लिहिलंय, आदि में वचन था, वचन परमेश्वर के साथ था, वचन ही परमेश्वर था. हालेलुया. देव वचन पाठवून बरं करतो. त्याचं पाठवलेलं वचन कधी विफल होत नाही. वचनाने आरोग्य मिळेल आणि वचन येशू ख्रिस्त आहे, त्याला आमच्यासाठी पाठवलं. आमचं आरोग्य प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. आता अलाबास्त्र कुप्पी त्या स्त्रीने आणली. ती कुप्पी बंद होती. तेव्हा सुगंध आला की फोडल्यावर सुगंध आला? नेहमी लक्षात ठेवा. जशी कुप्पी उघडली आणि तिने सुगंधी तेल ओतलं
ओतलं, अख्ख्या घरात जसा सुगंध झाला, येशू नावाची ही वचनाची कुप्पी क्रूसावर उघडली. प्रभू भोजन घेताना आधी भाकर घेता की आधी प्याला घेता? विचार करून सांगा, उगाच काही पण उत्तर देऊ नका. आधी भाकर घेता. भाकर मोडली म्हणजे शरीर मोडलं तरच रक्त वाहणार आहे. आधी भाकरच घ्यायची, आधी प्याला नाही घ्यायचा. उलटा सिक्वेन्स होतो तो. कधी पण प्रभू भोजन घेताना आधी काय घ्यायची? भाकर. आधी शरीर मोडलं, शरीर मोडल्यामुळे त्याच्यातून रक्त वाहिलं. येशू ख्रिस्ताला 39 फटके बसले आणि आम्ही जेव्हा म्हणतो की येशूला बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य मिळालं, अरे पण त्याच्या मागचं रहस्य काय? फटके जसे मारले जात होते, रक्त ओसंडून वाहत होतं. कुप्पी उघडली जात आहे. हालेलुया. त्याचं रक्त सांडत आहे डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत. त्याला रक्तबंबाळ करण्यात आलं. जे हंटरचे फटके त्याला मारले, त्या हंटरला हाडांच्या काचोळ्या आणि खिळे लावलेले होते. एक फटका मारला की ते सगळं शरीरात जाऊन रुतायचं आणि जसा हंटर ओढला तसं ते सगळं मांस खेचून बाहेर काढायचं. असे त्याला फटके मारण्यात आले. पूर्ण त्याचं शरीर रक्तबंबाळ झालं. जमीन जशी नांगरावी तशी त्याची पाठ नांगरल्यासारखी झाली होती. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याच्याकडं पाहून मन बसेल असं सौंदर्य त्याच्या ठाई राहिलं नव्हतं. त्याच्याकडं कुणाला पाहावंसं वाटत नव्हतं. त्याचा चेहरा बघून लोक आपला चेहरा लपवत होते. त्याच्याकडं पाहण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. त्याच्या डोक्यात काट्यांचा मुकुट घातला आणि तेवढा मुकुट घालून कोणी शांत बसलं नाही. छडीने प्रहार केला यासाठी की अजून त्याचं रक्त वाहावं. त्याच्या मुखावर थुंकण्यात आलं. अरे जो चेहरा पाहण्यासाठी देवदूत रात्रंदिवस तरसत होते, जो चेहरा पाहण्यासाठी मोशे व्याकुळ झालाय, देवाची एक झलक पाहण्यासाठी त्याने कितीतरी देवाकडे उपवास प्रार्थना केले, त्या देवाच्या पुत्राच्या मुखावरती मानवाने थुंकलं. त्याला शिवीगाळ केली, त्याच्याबद्दल अपशब्द बोलले, त्याच्या समोर अनेक वाईट गोष्टी केल्या, लाथाबुक्क्यांचा मार त्याला दिला, त्याच्या वस्त्रांवर चिठ्ठ्या टाकल्या. आणि ते पॅशन ऑफ क्राइस्ट वगैरे जे काही तुम्ही बघितलेले आहेत मूवीज, ती फक्त झलक आहे प्रियांनो. पण कान उघडे ठेवून ऐका, ख्रिस्ताला वधस्तंभावर नग्न करण्यात आलं होतं. तो आमच्यासाठी विवस्त्र झाला. त्याच्यावरती एवढे त्याचे हाल अपेष्टा करण्यात आले, त्याचाच क्रूस त्याच्याच खांद्यावरती दिला. आता रोमी शिपायांना माहिती आहे की जेव्हा आम्ही हंटर मारतो, ज्याला हंटर बसलाय तो आम्हाला शिव्या देतो, पण हा बोलत नाही. याला अजून हंटर मारा, हे तुला शिवी दिली का रे यांनी? अरे हा काहीच बोलत नाही. याला एक लात मारा, हा बोलत नाही. ह्याच्या डोक्यात काट्याचा मुकुट घाला, हा बोलत नाही. त्याच्या हातापायांमध्ये खिळे ठोकले जात असताना त्या रोमी शिपायांचा आजपर्यंतचा अनुभव आहे. आम्ही ज्या वेळेस हातोडाने खिळे घेतो, तो व्यक्ती जो मरणार आहे तो आम्हाला शिव्या शाप देतो. आमच्या कानांना सवय झाली आहे की लोक शिव्या शाप देतील, मरत असणारे लोक, कारण त्याला माहिती आता मरणारच आहे, कोण माझं काय करणार आहे, ते शिव्याच देणार, ते शापच देणार, ते वाईटच बोलणार. हा बोलत नाही रे, ह्याच्या पायात खिळे ठोकले, हा बोलत नाही रे. तो काहीच करत नव्हता, तो प्रतिक्रिया देत नव्हता, तो शांत होता. आता तो काहीतरी बोलेल म्हणून सगळे ऐकतायत आणि तो म्हणतो, हे बाप्पा यांना क्षमा कर. त्यांनी कधीच ऐकलं नव्हतं. प्रियांनो, कान उघडे ठेवून ऐका. येशूच्या हातात खिळे ठोकणारे रोमी शिपाई नव्हते, तुम्ही आणि मी होतो. ज्या हातांमध्ये तुम्ही खिळे ठोकले, त्या तुमच्या हृदयात येशूचं वचन ठोकण्यासाठी माझ्या देवाने मला पाठवलंय. आणि कधीच तुम्ही देवापासून कधी विभक्त होऊ शकणार नाही. तुम्हाला ख्रिस्ताबरोबर जोडण्यात आलेलं आहे. प्रभू वधस्तंभावरती मारला गेला. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत पूर्ण शरीरामधून त्याच्या रक्त वाहत आहे. थोडेसे थेंब राहिले होते रक्ताचे. आता मोठ्याने आरोळी मारून प्राण त्यागला. थोडं रक्त राहिले, काय करायचं? ते रक्त कसं बाहेर काढायचं? एका क्रूर शिपायानं भाला हाती घेतला आणि येशूच्या कुशीत भाला भोसकला. आणि जसा भाला भोसकला, रक्त पाणी वाहायला लागलं. आता ज्यावेळेस तिथं रक्त आणि पाणी असा उल्लेख केलाय ना, त्याचा एक खूप
सखोल अर्थ आहे तो आम्हाला कळायला पाहिजे. रक्त आणि पाणी काय? ते यरुशलेमेतलं जे मंदिर होतं, ते शलमोनाचं मंदिर ना त्या सियोन डोंगराच्या माथ्यावरती होतं, वरती असं. आणि लोक जेव्हा अशा दऱ्याखोऱ्यातून चालायचे ना, असे त्या मंदिराकडे बघायचे, मंदिर आहे आपलं वरती आणि खालून चाललेत, वरती मंदिर आहे खालून चाललेत, किद्रोन व्हॅली येते तर तिथून चाललेत समजा, बघतील वरती, अरे तेव्हा मंदिराच्या अंगणात जे अर्पण दिले जायचे त्याचं रक्त सांडायचं. आणि दिवसभर एवढं रक्त सांडायचं अर्पणाच्या दिवशी की त्या रक्तावर पाणी ओतून ओतून ते रक्त एक्स्ट्रा जेवढं आहे जे शिंपडायचं ते नेलं, पण बाकीचं रक्त तिथून वाहून जायचं आणि तिथं पाणी टाकलं जायचं. बघणारे म्हणायचे रक्त आणि पाणी वाहत आहे, आज बलिदानाचा दिवस आहे. तसंच रक्त आणि पाणी येशूच्या कुशीतून वाहत होतं. जे रक्त मंदिरामधून वाहत होतं तेच रक्त, पण हे रक्त जनावराचं रक्त नाही, हे रक्त प्रभू येशू ख्रिस्ताचं पवित्र रक्त आहे. त्या रक्ताने आम्हाला शुद्ध केलं, त्या रक्ताने आम्हाला मुक्त केलं, त्या रक्ताने आम्हाला आरोग्य दिलं. प्रियांनो, यशाया 53:4-5 वचन, खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्याला ताडण केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला, आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले आहे. हालेलुया. ते जे वचन वरून आलं होतं, ते जे वचन वरून आलं होतं, मेंढपाळांना ज्यावेळेस देवदूताने दर्शन दिलं, काय सांगितलं, तुम्हाला एक बाळ आढळेल. कुठं ठेवलंय? गव्हाणीत. आणि कशाने गुंडाळलंय? जे बाळ गव्हाणीत बाळंत्याने गुंडाळलं होतं तेच क्रूसावरती उघड करण्यात आलं. कोणी आमीन म्हणणार आहे का? हालेलुया. वधस्तंभ आमच्यासाठी एक सामर्थ्याचं ठिकाण आहे. ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या द्वारे आम्हाला रोगातून मुक्ती मिळालेली आहे. आता देवाने वचन पाठवलंय, पण ते वचन त्या शरीरामध्ये बंद आहे. ते वचन आमच्यापर्यंत पोचावं, ते रक्त सांडावं, ती कुप्पी जशी उघडली तसं ख्रिस्तामधून ते सामर्थ्य वाढावं, म्हणून त्याला ठेचावे असं परमेश्वराच्या मर्जीस आलं. आणि ज्यावेळेस तुम्ही डिक्लेअर करता त्याला बसलेल्या फटक्यांनी मी बरा झालो, याचा अर्थ तुमच्या नजरेसमोर ख्रिस्त रक्त बंबाळ दिसला पाहिजे. हालेलुया. माझा आजार येशूने क्रूसावरती वाहून नेला. हे गूढ रहस्य आहे प्रियांनो. जेव्हा तुम्ही डिक्लेअर करता येशूला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य मिळालंय, ते आरोग्य तुमच्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात करतं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कंटिन्यू तुमच्या मुखामध्ये हे वाक्य असलं पाहिजे, येशूला बसलेल्या फटक्यांनी मी बरा झालो आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. 1 पेत्र 2:24 वचन, 1 Peter 2:24, त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे, त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. आमेन. आरोग्याचं काय रहस्य आहे? येशूला बसलेले फटके. वधस्तंभ विसरू नका. ख्रिस्ताने जे बलिदान दिले ते विसरू नका. पापाच्या सुटकेसाठी त्याचं रक्त आम्हाला धुवून शुद्ध करणार आहे. आमच्या आरोग्यासाठी ते वचन जे देवाचं आरोग्य देणारं वचन हे येशू ख्रिस्त आहे. आणि त्या येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला आरोग्य मिळालं आहे. आरोग्य दुसऱ्या कोणत्या नावामध्ये नाही प्रियांनो, आरोग्य येशूच्या नावात आहे. जेव्हा तुम्ही डिक्लेअर करता येशूच्या नावात मी बरा झालेलो आहे, हालेलुया, प्रेज लॉर्ड, बाकी काही बोलू नका, येशूचं नाव डिक्लेअर करा, तुमच्या आयुष्यामध्ये कुठलाही आजार राहणार नाही. हालेलुया. हे नाव आरोग्य देणारं नाव आहे, हे देवाच्या सामर्थ्याचं नाव आहे. एक, पाप आणि मरण गेलं. सगळ्यांनी म्हणा, पाप आणि मरण गेलं. माझे सगळे आजार गेले. आता तिसरा मुद्दा महत्वाचा, दारिद्र्य. दारिद्र्य ही एक अशी गोष्ट आहे की
काही लोकांसाठी कदाचित ती देवाची योजना असू शकते का, ते पण मी एक्सप्लेन करतो वचनातून. आणि काही लोक दारिद्र्याच्या शापाखाली असतात आणि त्याच्यामुळं त्यांच्या हातच्या कोणत्याच कामाला बरकत येत नाही. ते नेहमी गरिबीमध्येच राहतात आणि नेहमी तरसत राहतात, तडपत राहतात, त्यांना नेहमी त्रास होत राहतो आणि तो शाप दारिद्र्याचा आपल्या जीवनामधून तुटला पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील? आजचा संदेश संपण्यापूर्वी तुम्हाला एक फिलिंग येईल की तुम्ही जगातले सगळ्यात श्रीमंत झालेले व्यक्ती आहेत. हालेलुया. समजून घ्या काय वचन प्रभूचं शिकवतं आपल्याला किंवा काय सांगत आहे. अनुवाद 28 आणि 8 वचन. तुझ्या धान्याच्या कोठारांना व तू हात घालशील त्या प्रत्येक कामाला परमेश्वर बरकत देईल. तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यात तो तुला बरकत देईल. प्रभूचं वचन आहे की तू हात घालशील त्या कामात तुला काय मिळेल. हे जुन्या घरातल्या लोकांना वचन आहे. ज्यांच्याकडे जनावरांचं रक्त आहे त्यांना बरकत देईल आणि ज्यांच्याकडे येशूचं रक्त आहे त्यांना किती जास्त दिली पाहिजे. हालेलुया. माझा देव आजपासून तुम्हाला घेणारं नाही देणारं बनवणार आहे. हालेलुया. तुमच्या जीवनावरती देवाची आज बरकत उतरून येणार आहे. हालेलुया. जे तुमचं घर वर्षानुवर्ष दारिद्र्यात असेल, आज खरा प्रभूचा आशीर्वाद तुमच्या जीवनाकडे येत आहे. हालेलुया. बोले येशू मसीह की. बघा देवाच्या प्रिय लोकांना, 1 शमूएल 22 अध्याय 1 आणि 2 वचन. 1 सॅम्युएल चॅप्टर 22 वर्सेस 1 and 2. दावीद तेथून निसटून निघाला आणि अदुल्लामाच्या गुहेत गेला. हे ऐकून त्याचे भाऊ व त्याच्या बापाच्या घरची सर्व माणसे त्या गुहेत त्याच्याकडे गेली. विपन्न, कर्जबाजारी, जीवाला त्रासलेले असे सर्व लोक त्याच्याजवळ जमा झाले. तो त्यांचा नायक झाला. सुमारे 400 पुरुष त्याच्याजवळ जमले. ऐका, शौलाच्या भीतीनं दावीद पळून गेलाय. अदुल्लामाच्या गुहेमध्ये जाऊन तो लपलाय. शौल त्याला मारून टाकेल या भीतीने. घरची सगळी माणसं त्याला भेटायला आलीत आणि 400 लोक आलेत. किती लोक? 400. हे 400 लोक कोण होते? राजे वगैरे कोण होते का? नव्हते. कर्जबाजारी, विपन्न आणि जीवाला त्रासलेले. सगळ्यांनी म्हणा, कर्जबाजारी, विपन्न, जीवाला त्रासलेले. ज्याला कर्ज झालंय त्याला जगावंसं वाटत नाही, त्याच सिच्युएशन मधले लोक आहेत. कर्जबाजारी, विपन्न, जीवाला त्रासलेले लोक त्या दाविदाच्या भेटीला आले. पुढे जाऊन दावीद राजा झाला आणि हे कर्जबाजारी, विपन्न लोक दाविदाचे योद्धे झाले. ते पुढे गरीब नाही राहिले, देवाने त्यांना धनवान केलं. किती लोक आमेन म्हणणार आहेत? एक मुद्दा कळाला, दाविदाबरोबरचे लोक संपन्न झाले. वा वा, किती सुंदर वचन आहे. ऐका पुढे, उत्पत्ती 30 अध्याय 27 ते 30 वचन. लबानापासून याकोब पळून जातो. लबान त्याचा सासरा असा पाठलाग करतो, जावई बापूंना बरोबर गाठतो आणि गाठभेट झाल्याच्या नंतर पुढचा वार्तालाप लक्ष देऊन ऐका. तेव्हा लबान त्याला म्हणाला, तुझी माझ्यावर कृपादृष्टी असल्यास राहायचे कर. जाऊ नका जावई बापू, इथंच राहा. अहो पण का? ऐका पुढं. तुझ्यामुळे परमेश्वराने माझ्या अभिष्ट केले आहे. कोणी आमेन म्हणणार आहे का? याकोब आशीर्वादित आहे आणि तो आशीर्वादित आहे सासऱ्याच्या घरात राहिल्याने. सासरा म्हणतो की तुमच्यामुळं देवाने माझा अभिष्ट म्हणजे चांगलं केलेलं आहे, हे मला शकून पाहून कळाले आहे. हालेलुया. मांत्रिक कडून पण तेच उत्तर आलं. किती लोक आमेन म्हणतील? देवाच्या प्रिय लोकांनो, शकून बघून त्याला कळालं की या याकोबामुळे माझं चांगलं झालंय. वाव. तो आणखी म्हणाला, तुझे वेतन काय ते मला सांग, मी तुला ते देईन. तो त्याला म्हणाला, मी आपली सेवा कशी केली आणि आपली जनावरे माझ्या निगराणीत कशी होती हे आपल्याला ठाऊक आहे. मी येण्यापूर्वी आपल्याजवळ थोडे होते, ते आता बहुतपट वाढले आहे. जेथे माझा पाय लागला तेथे परमेश्वराने आपले कल्याण केले आहे. तर आता मी स्वतःच्या घरादाराचे केव्हा पाहू. हालेलुया. याकोब म्हणतो, माझं पाऊल जिथं लागलं तिथं देवाने बरकत दिली. कोणी आमेन म्हणणार आहे? एक सिंपल टीचिंग आहे हे. काय मी का रॉकेट सायन्स सांगत नाही, डिफिकल्ट नाही. जे दाविदाबरोबर राहिले त्यांचं कल्याण होतं. जे याकोबाबरोबर राहिले त्यांचं, अरे मग जो येशू बरोबर राहणार त्याचं किती कल्याण होईल, त्याला किती बरकत मिळेल, त्याला किती आशीर्वाद मिळेल. 2 कोरिंथ 8 अध्याय आणि 9 वचन.
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे. तो धनवान असता तुमच्याकरिता दरिद्री झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. हालेलुया. आज नंतर तुमच्या जीवनातील गरिबीचे शाप देव बाप नष्ट करत आहे. आज नंतर तुमच्या जीवनाकडे देवाची बरकत येत आहे. आज नंतर तुमचे रोग आजार पीडा काढून टाकण्यात येत आहे. आज नंतर प्रत्येक बंधन तुटलं जात आहे. पाप राहणार नाही, मरण राहणार नाही, आजार राहणार नाही, दारिद्र्य राहणार नाही. जे आज कर्जबाजारी आहेत याच भवनात पुढे येऊन ते साक्ष देतील, माझ्या देवाने माझं कर्ज दूर केलं, माझ्या जीवनावरती देवाने अभिषेक ओतला आहे, मला धुळीतून उचललं, मला अधिपतींच्या बरोबर नेऊन बसवलं, माझं जीवन त्याने आशीर्वादित केलं आहे, माझ्या देवाने मला बरकत दिली आहे. मी दाविदा बरोबरचा माणूस नाही, मी याकोबा बरोबरचा माणूस नाही, मी येशूच्या बरोबरचा आहे, मी येशूचा दास आहे, मी येशूची दासी आहे, मी प्रभू बरोबर चालणार आहे. माझी बरकत आज नंतर होणारच होणार. त्याच्या दारिद्र्याने मी धनवान झालो आहे. हालेलुया. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया. हालेलुया. माझ्याकडे खूप आहे असं मी म्हणणार नाही, माझ्या अकाउंट्स, माझे खिसे खूप भरलेत असं मी म्हणणार नाही. पण तुम्हाला मी सांगतो, माझा देव मला काहीच कमी पडू देत नाही, कशाचीच कमी पडू देत नाही. कधीच रडगाणं गा मी गरीब आहे. ॲक्च्युली तुम्ही खूप श्रीमंत आहेत. तुमची संपत्ती इथं नाही, तुमची बँक ऑफ हेवन संपत्ती आहे. प्रार्थना केली का विड्रॉल करून घ्यायची, प्रार्थना केली की विड्रॉल करून घ्यायची. देव तुमच्या गरजा पूर्ण करणार आहे. हालेलुया. लोकांच्या संपत्तीला लिमिटेशन आहेत. एवढाच पगार, एवढी संपत्ती, एवढंच आहे. तुम्हाला अनलिमिटेड फायनान्स देवाने दिलेला आहे, लिमिटलेस फायनान्स. थोडकं मागू नका, 50-100 रुपये तर मागूच नका. हा संदेश तुमच्यासाठी नाही आहे. मग मागायचं तर राष्ट्रवत्न दाखल मागा. तुमचा देव तुम्हाला देणारा परमेश्वर आहे. तुमची बरकत कशानेच थांबणार नाही प्रियांनो. तुमच्या जीवनातली उन्नती कशानेच थांबणार नाही. प्रभू तुमच्या जीवनासाठी भरभरून आशीर्वाद देत आहे. हालेलुया. येशूकडे आलो, पाप गेलं, मरण गेलं. येशूकडे आल्यामुळे आजार गेले, रोग गेले, पीडा गेले. येशूकडे आल्यामुळं दारिद्र्य गेलं. हालेलुया. पुढची गोष्ट म्हणजे बंधनं असतात. काय असतात? बंधनं असतात. यशाया 52:2 आणि 3 वचन. यशाया 52:2 आणि 3. अंगाची धूळ झाड, हे यरूशलेमे उठून बस. सियोनेच्या बंदिवान कन्ये आपल्या गळ्याची बंधने सोडून टाक. कारण परमेश्वर म्हणतो की मोला वाचून तुम्हाला विकले आणि पैक्या वाचून तुमची मुक्तता होणार. स्वतःची सोडवणूक करून घे यरूशलेम कन्ये, बायबलचा देव सांगत आहे. स्तोत्रसहिता 129 आणि 4 वचन. परमेश्वर न्यायी आहे, दुर्जनांनी आवळलेली बंधने त्याने तोडली. कोणी आमेन म्हणणार आहे? खूप गहन अर्थ दडलाय या वचनात. दुर्जनांनी आवळलेली बंधने त्याने म्हणजे देवाने तोडून टाकली. दुर्जनांची बंधनं काय आहेत? दुर्जन जादूटोण्याच्या बंधनात, सैतानी बंधनात, कुठल्या पण गोष्टीत लोकांना अडकवण्याचा प्रयत्न करतात. कुणी कर्जाच्या बंधनात आहे, कुणी कुठल्या सैतानी बंधनामध्ये आहे. काही लोकांचं जीवन एक त्याच चक्रामध्ये अडकलेलं आहे. फक्त तिथून त्यांचा पाय बाहेरच निघत नाही. एका ठराविक गोष्टीत अडकल्यामुळे त्यांना बाहेर पडता येत नाही. बंधन आहेत. काही लोकांच्या जीवनात तुम्ही पाहाल, सुधारले, परत पडले, परत उठले, परत पडले, परत आयुष्य त्यांचं उठण्यात आणि पडण्यातच जातं. आणि वचन पण त्यांना विचारलं तर ते म्हणतात धार्मिक 7 वेळा पडला तरी उठेल. तो जुना करार आहे.
पेत्राने येशूला 3 वेळा नाकारलं, पण जेव्हा त्याला आत्मा मिळाला ना देवाचा, पुढं कधीच त्याने देवाला नाकारलं नाही. देवाने आम्हाला पडण्याचा नाही, उठण्याचा आणि चालण्याचा अभिषेक दिलेला आहे. पडत जाऊ नका. हालेलुया. पडायचं नाही, पापात पडायचं नाही. आणि आजकालचे तरुण लेकरं, मी प्रेमात पडलो. येशूचं प्रेम पडलेल्यांना उठवणारं आहे. हालेलुया. प्रेमाभिमात पडू नका, नको त्या बंधनात फसू नका. चांगली चांगली लेकरं, आराधना करणारी, प्रार्थना करणारी लेकरं, नको त्या चुकीच्या लोकांच्या बरोबर संपर्क जोडून देवाबरोबर विभक्त होतात. आयुष्यभरासाठी त्रास. बंधन आहे ते, बंधन. काही लोक अशा प्रकारच्या व्याभिचाराच्या, पापाच्या, कशाच्या बंधनात अडकलेत. प्रभू म्हणतो स्वतःची सुटका करून घे. हालेलुया. ते बंधन तुटणं गरजेचं आहे. आता तो बंधन तोडण्याचा अभिषेक फक्त प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे. कोणाकडे? जेवढा संदेश आहे त्याच्यात फक्त तुम्हाला येशूच आढळेल, दुसरं कोणी आढळणार नाही. लूक 4 आणि 18 मध्ये लिहिलंय रहस्य. येशूला का अभिषेक केला? परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिनास सुवार्ता सांगण्यास, भग्न हृदयी जनास बरे करण्यास त्याने मला अभिषेक केला. त्याने मला पाठवले आहे हे आशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ यांची घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्यांना सोडून पाठवावे. कुणी आमेन म्हणणार आहे का? येशू बंधनातून सुटका करणारा देव आहे. आणि जेव्हा येशू तुमची सुटका करेल, जगात कधी कधी सुटका होते आणि परत मनुष्य अडकला जातो. एखाद्या गोष्टीतून माणूस जगिक रीतीनं सुटला, परत दुसऱ्या गोष्टीत अडकू शकतो. योहान 8:32 मध्ये बायबल सांगतं, तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. हालेलुया. आणि त्याच अध्याय 36 वचनामध्ये, योहान 8:36 मध्ये बायबल सांगतं, म्हणून जर पुत्र तुम्हाला बंधमुक्त करील तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल. कोणी आमेन म्हणणार आहे का? बंधनातून मुक्ती येशूच देणार. हालेलुया. कुठलं सैतानी बंधन असो, व्यसनाचं बंधन असो, अडखळण्याचं कोणतंही बंधन असो, एकच नाव काफी आहे. हालेलुया. आणि ते नाव प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आहे. प्रत्येक बंधन तुटू शकतं, प्रत्येक बंधन. तुम्हाला कळतं एखादा व्यक्ती चुकीच्या बंधनात अडकलाय. हालेलुया. बोले येशू मसीह की. एखादा व्यक्ती तुम्हाला कळतं व्याभिचारात अडकलाय, लग्न झालं तरी व्याभिचार किंवा काही असू शकतं. तुम्ही काय करू शकता? तुम्ही फक्त प्रार्थना करा. हालेलुया. बोले येशू मसीह की. असं परमेश्वर काम करेल. बंधन एकदा तोडलं की माणूस त्या बंधनातून डायरेक्ट बाहेर येतो. तिथून त्याची इच्छा संपून जाते आणि त्या गोष्टीत तो अडकून राहूच शकत नाही, कारण तुमच्याकडे येशूचं नाव आहे. ते नाव प्रत्येक बंधनाला तोडणारं नाव आहे. हालेलुया. मग आता ज्यावेळेस तुम्हाला दिसतं कोणी, त्याला मारायला आणि भांडायला जाऊ नका. ऐकताय काय चर्च तुम्ही? तू असं केलं, तू डायरेक्ट गुडघ्यावर या, येशूच्या नावात याच्या जीवनातलं बंधन मी तोडून टाकतो, तो मोकळा होऊन जाईल. प्रियांनो, हालेलुया. प्रत्येक बंधन तोडण्याचं सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे. प्रत्येक जादू टोण्याचं सामर्थ्य तोडण्याची ताकद येशू ख्रिस्ताकडे आहे. हालेलुया. लोक असं रंगवून सांगतात, माझ्यावर जादू टोना केलाय, माझ्यावर मूठ सोडली, मूठला मी बूट मारतो, सोड तिकडं. हालेलुया. कधीच सैतानाचं कौतुक करू नका. परमेश्वराने तुम्हाला सुटका दिलेली आहे आणि तो मुक्तीचा मार्ग तुम्ही अवलंबला आहे. येशू ख्रिस्त म्हणजे फक्त तारण नाही. आज जगामध्ये येशूकडे बघण्याची वृत्ती बदलली. क्रुसेड आहे, हिलिंग क्रुसेड. सगळे येणार, आरोग्य घेणार. आंधळा होता, प्रार्थना झाली, प्रभूने मला दृष्टी दिली, प्रभूने मला दृष्टी, आणि घरी जाऊन पिक्चर बघतोय नवीन डोळ्यांनी. पहिला लंगडा होता, बरं होतं, आता दारूच्या अड्ड्याकडे पाय घेऊन चाललाय. ऐकताय तुम्ही? लंगडा असतानाच मेला असतं तर बरं झालं असतं. आंधळेपणात मेला असता तर बरं झालं असतं, स्वर्गाची वाट मिळाली असती. मी हिलिंगच्या गिफ्टच्या विरुद्ध बोलत नाहीये. येशू म्हणजे फक्त आरोग्यच देणार आहे हे मनातून काढून टाका. काही लोकांसाठी येशू म्हणजे फक्त पैसाच देणार आहे, काढून टाका मनातून. येशू आमचं सर्वस्व आहे. हालेलुया.
तो आम्हाला आरोग्य देतो, तो आम्हाला बरं करतो, तो आमचे बंधनं तोडतो, तो आमच्या जीवनावर सामर्थ्य ओततो, तो आमच्या सगळ्या अश्रू पुसतो, तो आमच्या जीवनातून रोगराई दूर करतो, आमच्या जीवनातलं कर्ज काढतो. तो सगळं करणार आहे. तो आमचं सर्वस्व आहे. हालेलुया. येशू ख्रिस्त बंधनं तोडणारा देव आहे. हालेलुया. पापापासून मुक्ती मिळाली. आमेन. मरणातून मुक्ती मिळाली. आमेन. आजारातून मुक्ती मिळाली. आमेन. हालेलुया. आनंदी आहेत तुम्ही सगळे. येशूमुळे आपल्याला दारिद्र्यातून सुटका मिळाली, बंधनातून सुटका मिळाली. शेवटची गोष्ट, 6वी गोष्ट, आणि ती म्हणजे येशूमुळे आमचे सगळे शाप निघून गेले. हालेलुया. येशूकडे ताकद आहे सगळे शाप नष्ट करण्याची. आता एक गोष्ट लक्षात घ्या. काही लोक खूप परिश्रम करतात पण जीवनात यशस्वी होत नाही. काही लोक पारंपरिक रीतीनं त्याच प्रॉब्लेममध्ये अडकलेले असतात. आजोबाला जो प्रॉब्लेम होता तोच मुलाला आला, तोच नातवंडाला आला. कितीतरी घराणे जे आहेत ते वर्षानुवर्षे एकाच खिचपत पडलेल्या स्थितीमध्ये आहेत. त्यांची उन्नती होत नाही. त्यांच्या जीवनात काही बदल दिसत नाही. वर्षानुवर्ष त्या एकाच सिच्युएशनमध्ये अडकलेले, नवीन त्यांच्यासाठी काही घडत नाही. जनरेशनल कर्सेस असतात. पारंपरिक रीतीनं वंशावळ्यांमध्ये चालत आलेले शाप त्या घराण्यांमध्ये असतात. बायबलकडं तुम्ही निरखून पाहिलं तर बायबलमध्ये लिहिलेलं आहे की पिढ्यानपिढ्या अनेक लोकांना शाप देण्यात आलेले आहेत आणि ते शाप त्यांच्या जीवनावरती राहिले. आपण काही इस्रायलचे लोक नाही. आपण कुठले आहेत? महाराष्ट्रातल्या भूमीतले आहोत. आपल्या पूर्वजांनी काय केलं आपल्याला माहिती आहे का? त्यांनी काय काय केलं असेल आणि काय नको नको ते उद्योग करून बसले असतील. आणि मग त्यांनी जी फाईल खोलली होती पापाची, ते त्यांच्यावरचे जे शाप आहेत ते सगळे कुठं गेले? ते पारंपरिक रीतीनं पुढं शाप येत गेले. पण जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला मानता प्रियांनो, ते सगळे जुने शाप तोडण्यात येतात प्रियांनो. हालेलुया. ते शाप रद्द करण्यात येतात. एखाद्याला इथं जखम झाली आणि टेबलवर औषध ठेवलंय, ते औषध जोपर्यंत जखमेला लावणार नाही तोपर्यंत जखम बरी नाही होणार. अगदी तसंच आहे. जोपर्यंत तुम्ही डिक्लेअर करत नाही माझ्या जीवनावरचे शाप तुटलेत, तोपर्यंत ते शाप तसेच राहतात. तुम्हाला ते स्वीकारावं लागेल. माझ्या पापातून सुटका मिळाली आणि माझे आजार तसेच राहू दे. तो व्यक्ती आजारातच मरेल. जेव्हा तुम्ही म्हणता की प्रभू माझे आजार दूर कर, त्यावेळेस तुमचे आजार दूर होतात. ज्या गोष्टीसाठी तुम्ही प्रभूकडे मागता त्या गोष्टी तुमच्यासाठी केल्या जातात. मागा म्हणजे व्हेरी गुड. रोम 12:14 मध्ये सांगितलं, आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. आपल्याला शाप देण्यासाठी नाही बोलवलं देवाने, आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी बोलवलेलं आहे. माझा एक सोपा प्रश्न आहे, ख्रिस्ती लोकांवर शाप येऊ शकतात का? येऊ शकतात? नाही? बरं. ज्यावेळेस गणना 22, 23 आणि 24 या 3 अध्यायामध्ये बलामाला शाप द्यायला बोलवलं होतं. बलामाने वेदी बांधली, शाप द्यायचा प्रयत्न केला, पण त्याच्या मुखातून काय निघालं? आशीर्वाद निघाले. दुसऱ्या डोंगरावर गेले, तिथून काय निघालं त्याच्या मुखातून? आशीर्वाद. तिसऱ्या डोंगरावरून काय निघालं मुखातून? आशीर्वाद. प्रत्येक वेळेस त्याच्या मुखातून आशीर्वादांवर आशीर्वाद निघाले. आणि गणना 23:23 मध्ये तो काय म्हणतो? याकोबावर काही मंत्रतंत्र चालणार नाही, चेटूक चालणार नाही. हालेलुया. ज्याला देवाने आशीर्वादित केलंय त्याच्या जीवनावर शाप राहू शकत नाही. हालेलुया. वन्स यू आर ब्लेस्ड बाय गॉड, एनी कर्स कॅनॉट कम अपॉन युअर लाईफ. एकदा देवाने तुम्हाला आशीर्वादित केलं तर समजून घ्या की कोणाचाही शाप तुमच्या जीवनावर चालणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, काही लोकांची उन्नती होत नाही, कामात अडथळे येतात, होणारी कामं असं वाटतं घास तोंडाजवळ आलाय, निघून जातो. रिपोर्ट नॉर्मल आहेत काही लोकांचे, पण तरी आजारात आहे. डॉक्टर पुढे जाऊन डोकं आपटतात, मला काय झालंय सांगा. ते म्हणतात रिपोर्ट क्लिअर आहे, तुम्ही तुमचं बघून घ्या. काहीच उत्तर मिळत नाही. काही लोक दिसायला सुंदर आहेत, शिक्षणात उत्तम आहेत, सगळं चांगलं आहे, लग्नच जमत नाही. अनेक लोकांच्या जीवनामध्ये असे प्रॉब्लेम आहेत की अख्ख्या गावाच्या विहिरीला पाणी, यांचीच नेहमी कोरडी. बोर घे कोरडं, विहीर घे कोरडं, काही करा, नुसतं अपयशावर अपयश येतं. काही लोक बिझनेसमध्ये एवढे टॅलेंटेड आहेत, त्यांची आयडिया घेऊन दुसरे श्रीमंत झाले. हे स्वतः करायला गेले का यांनी गटांगळ्या खाल्ल्याच पाहिजेत. हे का होतं? हे शापामुळे होतं.
आणि हे शाप जे आहेत माणसाच्या जीवनामधून ते जाणं गरजेचं आहे. आता शापाचे पटकन 4 प्रकार सांगतो. ऐकतं का नाही ऐकत आहे? तुम्ही सगळे जागेत? हा पण एक देवाचा चमत्कार आहे. हालेलुया. सगळ्यात पहिली गोष्ट, काही लोक स्वतःहून शाप ओढावून घेतात. जादूटोणा करणारे लोक दुसऱ्यांचं वाईट करायला जातात, पण त्यांचं जीवन शापित होतं बायबलप्रमाणे. हालेलुया. काही लोक स्वतःवरती शाप ओढावून घेतात, स्वतःहून चुकीच्या गोष्टी करतात, शाप ओढावून घेतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये वाईट गोष्टी घडतात. जादूटोणा करणारे, जार कर्म करणारे किंवा त्याच्यामध्ये सहभाग देणारे काही लोक नुसते नंदी बैल आहेत. एखादा म्हटलं ना, भाई तो किती वाईट आहे, आणि तो चांगला माणूस असेल आणि तुम्ही नुसती मान जरी हलवली, त्याच्या पापात तुम्ही पण सहभागी. त्याच्यावर जो शाप आलाय तुमच्यावर, त्याच्यामुळं कोणाच्या निंदेत सहभागी होऊ नका. कोणी आमेन म्हणणार आहे का? सहभाग देऊ नका चुकीच्या कामामध्ये, त्याच्यामुळं शाप येतात. काही लोक स्वतःहून शाप ओढावून घेतात. त्याच्यानंतर दुसरा जो शापाचा प्रकार आहे, तो शाप शब्दाने येतो. कसा येतो? अंजिराच्या झाडाला येशूने काय दिला आणि झाड वाळून गेलं. हे कारण आहे, शब्दात सामर्थ्य आहे. आणि म्हणून आपल्या लेकरांना कधीही शाप देऊ नका. आपल्या लेकरांना जे शाप देतात त्या गोष्टी पुढे जीवनात दिसत राहतात. नायजेरियाहून माझे एक मित्र आले होते आणि त्यांनी साक्ष सांगितली. त्यांच्या चर्चमधली एक सिस्टर आहे, 50 वर्ष वय आणि लग्नच होत नव्हतं. सगळं चांगलं पण लग्नच झालं नाही. आणि पास्टर एक दिवशी रडून देवाला विचारतात की देवा मला सांग, ही बहीण, अख्ख्या चर्चचं कल्याण झालं पण एकच बहीण, हा एक डाग लागल्यासारखं चर्चवर, की तिचं लग्न का नाही झालं. देव बाप्पाने स्पष्ट मानेने त्यांना सांगितलं की हिच्या आईने हिला शाप दिलाय, तुझं कधीच लग्न होणार नाही. लगेच फोन करून बोलवलं, ताई या लवकर, मला तुमच्याशी बोलायचं. प्रभूच्या आत्म्याने सांगितलं, तुझ्या आईने तुला कधी शाप दिलाय का? म्हणे हा, मी लहान होते नेहमी आई बोलायची, कधीच लग्न होणार नाही आणि कधीच सुखी होणार नाही. म्हणे तुझ्या आईचा शाप तुझ्या जीवनावर आहे. आईला जाऊन माफी माग. ती बहीण एवढ्या संध्याकाळची निघाली आणि तिकडं गेली. आईला म्हटले, आई तुम्हाला खूप शाप दिलेस म्हणून माझं लग्न नाही जमलं. ती आई रडायला लागली आणि दोघी मायलेकी गळ्यात भेटून रडल्या. दोघींनी प्रार्थना केली. ऐका कान उघडे ठेवून, 50 वर्षाची बहीण, एका महिन्यात तिचं लग्न झालं. क्षमेत सामर्थ्य. आम्हाला माहीत नाही सैतानाने कुठून ट्रॅप करून ठेवलंय. मग आज रात्री तुम्ही एक करू शकता, तुमच्या जीवनावर बोललेला प्रत्येक वाईट शब्द येशूच्या नावात आज रात्री रद्द केला जात आहे. तुम्हाला दिलेला प्रत्येक शाप येशूच्या नावात कॅन्सल केला जात आहे. तुमच्या विरुद्ध जे जे लोक बोलले त्या प्रत्येक व्यक्तीचा शब्द येशूच्या नावात आज रात्री रद्द करण्यात येत आहे. तुमच्या जीवनावरचे प्रत्येक शाप येशूच्या नावात तोडण्यात येत आहेत. हालेलुया. स्वतःहून ओढावून घेतलेले शाप, कोणी दिलेले शाप, पिढ्यांचे शाप. तिसरा प्रकार, कोणते शाप? पिढ्यांचे शाप. आजोबांनी पाप केलंय, चुका केल्यात, पिढ्यानपिढ्या ते शाप चालत आले. पिढ्यांचे शाप, स्वतःहून ओढावून घेतलेले शाप. दुसरी गोष्ट शब्दाने दिलेले शाप. तिसरी गोष्ट पिढ्यांचे शाप. आणि चौथी शेवटची गोष्ट नियमशास्त्राचे शाप. हे शाप आहेत, नियमशास्त्रामुळे आलेले शाप, आणि ते ख्रिस्ताने वधस्तंभावरती संपवलेत. हालेलुया. मग आज देवाच्या प्रिय लोकांनो, आमच्या जीवनातील प्रत्येक शाप तोडण्याचं सामर्थ्य केवळ प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे. कोणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया. येशूने आमचे शाप क्रूसावरती घेतलेले आहेत. 1 योहान 3 अध्यायाने 8वं वचन, 1 योहान 3:8, पाप करणारा सैतानाचा आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला. कोणी आमेन म्हणेल का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. आज येशूच्या नावात आपल्या जीवनामधून पापाची सत्ता रद्द करण्यात आली. हालेलुया. ही एक अशी पिढी आहे की या पिढीला मरणाचा अनुभव येणार नाही. कोणी आमेन म्हणणार आहे का? ही पिढी डायरेक्ट रॅप्चरमध्ये उचलली जाणार आहे. हालेलुया. या पिढीवर देवाचं असं सामर्थ्य असेल की ही पिढी देवाच्या गौरवात वाढत आणि वाढत जाणार आहे. या पिढीवर देवाचा एक विशेष अनुग्रह आहे. या पिढीला देवाने पापातून मुक्त केलेलं आहे, मरणातून मुक्त केलेलं आहे, आजारातून मुक्त केलं आहे, दारिद्र्यातून मुक्त केलं आहे, प्रत्येक बंधनातून मुक्त केलं आहे, प्रत्येक शापातून मुक्त केलेलं आहे. हालेलुया.